चालू झालं. चला तर आज आपण शिकूया इयत्ता तिसरी चौथीचा विषय घेत आहे. मी गणिताचा विषय घेऊ आज. इयत्ता चौथी गणिताचा पहिला विषय घेऊया. गणिताचा पहिला धडा भौमितिक आकृत्या. विभाग पहिला बघूया भौमितिक आकृत्या. आतापर्यंत तुम्ही पहिली दुसरीला शिकला असेल बघा. पहिली दुसरीला शिकला असेल आकृत्या कशा काढायच्या, काय काय आकृत्या कुठल्या कुठल्या असतात ते तुम्ही बघितलं असेल. तर आता आपल्याला शिकायचं की त्या आकृत्या कशा काढायच्या आणि त्याला काय काय नावं दिलेली असतात. आतापर्यंत फक्त आपण वर्तुळ शिकलो. वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत एवढंच आपण शिकलेलं, बरोबर की नाही. त्रिकोण शिकलेलं बस एवढं. तर आता आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे की त्याच्यापासून कुठले कोण तयार होतात आणि त्याला काय काय नावं दिलेली असतात ते आता आपण बघूया. आता बघूया पहिलं दिलेलं इथं भौमितिक आकृत्या दिले, कोण दिलेल्या बघा. पुस्तकामध्ये जर तुम्ही उघडलं तर तुम्हाला पुस्तकामध्ये दिसेल कोण दिलेलं आहे बघा. बरोबर. कोण कसे असतात, आता कोणी सांगायला लागलं तर असं ट्रायंगल पण काढू शकतो, त्यानंतर कोण, बरोबर की नाही. आता इथे एक घसरगुंडी दिलेली बघा. घसरगुंडी दिलेली, त्या घसरगुंडीच्या खाली एक दिलेलं आहे कोण तयार झालेला आहे. कुठला कोण तयार झालेला आहे, एक कोण तयार झालेला आहे, बरोबर. आणि शिडी जमीन व घसरगुंडी यामध्ये कोण दिसत आहे, काय दिसत, जमीन व घसरगुंडी यांच्यामध्ये आपल्याला कोण दिसत आहे. आता दुसरं चित्र जर बघायला गेलं तिथे शिडी व जमीन यांमध्ये कोण झालेला आहे. आता ती शिडी लावली आहे घराच्या बाजूने आणि जमीन त्यांचा एक कोण तयार झाला, असा स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन झाली, बरोबर आहे. नाही सॉरी, स्लँटिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन झाली, तो झाला एक कोण तयार झाला, बरोबर. आता खाली जर बघायला गेलं तर झाडाचे खोड व फांद्यांमध्ये कोण दिसतंय. तिथे एक झाड दिसतंय बघा. त्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाही ट्रायंगल तयार झालेले. काय तयार झाले, ते ट्रायंगल म्हणजे त्रिकोण तयार झालेले, कोण तयार झालेले. आता विजेचा खांब जर बघितला, विजेचा खांब व जमीन यामध्ये कोण झालाय. विजेचा खांब व जमीन यामध्ये एल नावाचा कोण तयार झालेला आहे. अशी स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन, सरळ लाईन, एक उभी लाईन आणि आडवी लाईन झालेली बघा, बरोबर. आता त्याखाली दिले याप्रमाणे परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी दोन रेषा जुळलेल्या दिसतात ते कोण तयार होतो. आता मी जे वाचले डबल वाचले त्याच्याखाली अंडरलाईन करून घ्यायची. याप्रमाणे परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी दोन रेषा जुळलेल्या दिसतात ते कोण तयार होतो. ज्या ठिकाणी दोन रेषा जुळलेल्या दिसतात तिथे कोण तयार होतो. आपण घरामध्ये बघू शकतो किंवा परिसरामध्ये सुद्धा आपण ते बघू शकतो, त्याचं निरीक्षण करू शकतो. आता बघूया पुढच्या पेजवर जाऊया, 5 नंबर 2 वर जाऊया. आता इथं बघा काय विचारले, इथं लघुकोण, नाही सॉरी काटकोण, लघुकोण आणि विशालकोण कसा असतो. काटकोण, लघुकोण आणि विशालकोण कसा असतो ते आता यामध्ये आपण शिकणार आहोत. आता बघा इथे खिडकी दाखवली, बरोबर. खिडकी दाखवली, खिडकीच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोण दिसतं बघा. अशी उभी लाईन आणि आडवी लाईन झाली म्हणजे तो काय झाला, काटकोण तयार झाला. काय झाला, एक उभी लाईन आणि आडवी लाईन, तो काय झाला, काटकोण तयार झालेला. काय झाला, तो काटकोण तयार झाला. आपण घरातल्या खिडकीमध्ये बघू शकतो. पुस्तकाच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोण दिसतात. आता पुस्तक बघा, पुस्तकाची वरची जी कडा असते ना, कडा म्हणजे बाजू, जी वरची कडा असते तिथं पण एक कोण तयार झालेला आहे. कुठला कोण तयार झाला, काटकोण तयार झालेला आहे. कुठला कोण येतो, काटकोण. आता बघा दोन घड्याळं दिलेली आहेत. आता बघा त्या घड्याळामध्ये पण काटकोण कोण तयार झालेला आहे, बरोबर की नाही, दोघींमध्ये. आता प्रत्येक घड्याळात 3 वाजता व 9 वाजता, प्रत्येक घड्याळात 3 वाजता व 9 वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन होतात. कुठला काटा, तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतात, बरोबर की नाही. घड्याळामध्ये केवळ जेव्हा दुपारी 3 वाजतात आणि सकाळी 9 वाजतात तेव्हा एकाच वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन असतात. आता बघा तिथे काही कैची दाखवली बघा, कैचीमध्ये आकार तयार करून दाखवलाय. आता बघा इथं काय दिलंय, बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या दोन पात्यांमध्ये काटकोन आहे, बरोबर आहे. आता समजा कैची जर बघितली आपण, आता कैची जेव्हा उघडली, थोडीशी जर उघडली त्याच्यामध्ये काटकोन तयार होतो, बरोबर की नाही. काटकोन तयार होतो, तो कुठला कोण असतो, काटकोन कोण असतो तो. आता बघा कैची थोडीशी जर आतमध्ये, आता समजा ही कैची आहे, ही कैची आहे, बरोबर आहे. आता सुरुवातीला ही कैची आपण थोडीशी उघडली नंतर आता बघा तिथं कुठला कोण तयार झालेला, लघु कोण तयार झालेला, पुस्तक बघ. या कात्रीच्या दोन पात्यांमध्ये टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले असता. आता त्या कैचीचं अंतर हळूहळू कमी केले असता कोण हा काटकोनापेक्षा लहान असतो. काटकोन कधी मोठा असतो आणि कोण हा लहान असतो. कधी लक्षात ठेव, काटकोन मोठा असतो आणि कोण लहान असतो, हे लक्षात ठेवायचं. होत जातो काटकोनापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघुकोण म्हणतात.
काटकोनापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघुकोन असे म्हणतात. बरोबर. आता बघूया कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले. आपण जर ते अंतर वाढवलं, आता समजा ही कैची हळूहळू जर असं जर आपण वाढवलं तर काय तर अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. कोन हा काटकोनापेक्षा मोठा होतो. कोन जो असतो तो काटकोनापेक्षा मोठा होत जातो. बरोबर की नाही. हा, काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. आता समजा आपण आधी बघितलं काटकोन असा उभी लाईन आणि आडवी लाईन असतो. बरोबर काटकोन असतो. आणि काटकोनापेक्षा जे लहान कोन तयार होतात त्याला काय म्हणतात, त्याला लघुकोन असे म्हणतात. काय म्हणतात, त्याला लघुकोन असे म्हणतात. आता कात्रीच्या दोन पात्याच्या टोकांमध्ये जर अंतर आपण हळूहळू वाढवलं असता होणारा हा कोन काटकोनापेक्षा मोठा होतो. काटकोनापेक्षा तो मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. काय म्हणतात, विशाल कोन. आता बघू, खाली 2-3 घड्याळं दाखवले बघा. पहिल्या याच्यात दाखवलं काटकोन दाखवला आहे. जसं की आपण इंग्लिशमध्ये एल लिहितो तो झाला काटकोन. आता त्रिकोण जर म्हटला तर त्रिकोण असा असतो बघा. त्रिकोण असा असतो. बरोबर, त्रिकोण असतो. आणि विशाल कोन जर म्हटला असा असतो तो असा. या प्रकारे दाखवण्यात येतो. विशाल कोन अशा प्रकारे दाखवण्यात येतो. बरोबर. आता पुढे जाऊया आपण. आता बघा, खालील आकृत्यांचे निरीक्षण करायचे आपल्याला. काय बघायचं, खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खालील चौकटीत काटकोन, लघुकोन किंवा विशाल कोन असे लिहा. आता आपल्याला यांची नावं लिहायची. बरोबर की नाही. आता आपल्याला काय लिहायची, यांची नावं लिहायची. आता बघा, पहिला कोन दाखवला आहे त्यांची नावं लिहायची आपल्याला. 1, 2, 3, 4, 5 प्रकारचे इथं कोन दाखवले. त्याची आपल्याला नावं लिहायची. काय लिहायची आपल्याला, नावं लिहायची त्यांची. काय लिहायची आपल्याला, नावं लिहायची. बरोबर. आता आपण तिकडे वळूया. बघा, पहिला जो कोन आहे तो लघुकोन आहे. पहिला कोन जो आहे तो लघुकोन आहे. कुठला कोन आहे, लघुकोन. दुसरा आहे काटकोन. आता तुम्हाला सांगितलं एल शेप मध्ये जो असतो त्याला आता काटकोन. नंतर आहे विशाल कोन. नंतर आला काय, विशाल कोन. बरोबर. नंतर तो चौथा जो कोन आहे तो पण आहे विशाल कोन. आणि लास्ट जो कोन आहे तो आहे लघुकोन. कुठला कोन आहे तो, लघुकोन. कुठला कोन आहे, लघुकोन. कुठला कोन आहे, लघुकोन. लघुकोन येतो. बरोबर. आता त्यांची आपण नावं लिहून घेऊ आपण त्यांची. इयत्ता 4 गणित. बरोबर. इयत्ता 4 गणित. ठीक आहे, इयत्ता 4 गणित मराठी मीडियम. आता बघा, इथं काही कोण दाखवली ते कोण आपल्याला काढायचे. बरोबर की नाही. आता बघूया. हा कुठला कोण झाला, हा झाला लघुकोन तयार झाला. कुठला कोण तयार झाला, लघुकोन. काय तयार झाला तो, लघुकोन. कायला हा कुठला कोण तयार झाला, लघुकोन. लघुकोन. लघु काला का नका कवर एक मात्रा कोण, कायला लघुकोन. बरोबर. दुसरा जो कोण आहे तो काटकोन आहे.
दुसरा जो कोण आहे तो काटकोन आहे बघा. अशी आडवी लाईन आणि ही उभी लाईन, बरोबर. यातनं हा असा झाला. कुठला हा काटकोन, काय कोण आहे हा काटकोन. 2 नंबर कलाकाना का ट कलाकाना का कवर एक मात्रा कोण नाणाराचा ना काटकोन, बरोबर. हा झाला तुमचा काटकोन तयार झाला. दुसरा दाखवला विशाल कोण. विशाल कोण बघा, ही आडवी लाईन जरा लहान असते आणि ही लाईन म्हणजे 2 कैचीचं अंतर वाढत वाढत गेलं की कुठला कोण तयार होतो, तो विशाल कोण तयार होतो. कुठला कोण तयार होतो बघूया. त्याचं नाव आहे विशाल कोण. इथे लिहितो मी विशाल कोण वय ही विशाल कोण. चौथा परत दाखवलाय तसाच. चौथ्याचं नाव आहे विशाल कोण, बरोबर. आणि इथून असं खाली घ्यायचं. याचं पण नाव काय, हा 3 नंबरचा कोण आणि हा 4 नंबरचा. त्याचं नाव काय, विशाल कोण. विशाल कोण, बरोबर. आता बघा मी 4 आकृत्या काढून दाखवल्या. याला म्हणतात पहिल्याचं नाव आहे लघुकोन. पहिल्या कोणाचं नाव आहे लघुकोन. दुसरा आहे काटकोन. तिसरा आहे विशाल कोन. चौथा आहे विशाल कोन. आता आपण शेवटच्या याच्याकडे जाऊ. शेवटचा दिलेला आहे तोही लघुकोन आहे. तुला कोण होतो, लघुकोन, बरोबर. लघुकोन येतो. आता बघूया लघुकोन कसा काढायचा. बरोबर. इथे येऊन हा इथे गेलेला आहे, बरोबर आहे. लघुकोन लघु कलाकानाचा कवयी म्हणता कोण नावाचा ना लघुकोन. काय झाला, लघुकोन, बरोबर. इथपर्यंत झाले आपलं. आकृत्या वगैरे सांगितलं मी तुम्हाला. आता पुढे जाऊया. पुढे बघूया काय, बरोबर. आता खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करायचं. काय तयार करायचं आपल्याला, काटकोन. कुठला कोण तयार करायचा आहे, काटकोन. म्हणजे ठिपक्यांच्या आधारे आपल्याला काटकोन तयार करायचा आहे. आता बघा इथं 1 2 3 4 5, बरोबर. 5 कोण, बरोबर. 5 ठिपके काढलेत मी इथं. आता इथं आपल्याला काय करायचं, काटकोन तयार करायचं. कुठला कोण तयार करायचा, काटकोन. आता बघा हे आणि असं, बरोबर. इथे एक टिंब, इथे ठिपका आणि इथे ठिपका, बरोबर आहे. हे ठिपके आले, बरोबर आहे. आता समजा 2 3 4 5 6, बरोबर. आणि आता समजा इथे वरती एक घेऊया, बरोबर. वरती एक घेऊया, अशी एक लाईन काढायची आणि असं एक तयार करायचं, बरोबर. सॉरी, इथे घेऊ झाला, बरं. हा कुठला कोण तयार झाला, हा काटकोन तयार झाला. काटकोन नंतर काय दिलेले बघा, जेवढे ठिपके दिले त्या ठिपक्यांमध्ये तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. दुसरं दिले खाली दिलेले ठिपके. आता त्या ठिपक्यांमध्ये काय काढायचं, लघुकोन काढायचा. कुठला कोण काढायचा, लघुकोन. बघा 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे, बरोबर आहे. आता काढले मी, बरोबर आहे. आता इथे खाली काढूया 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे. एवढे कोण दिलेले आहेत. आता इथं काय काढायचं, लघुकोन काढायचा आहे. आता लघुकोन काढायचं म्हटलं तर असं घ्यायचं आणि अशी लाईन काढायची. हा झाला तुमचा लघुकोन तयार, बरोबर आहे. आता ही मोठी लाईन काढायची, खेचायची आणि इकडनं इकडे हा काढायचा. हा कुठला झाला तुमचा, लघुकोन तयार झाला. कुठला कोण तयार झाला, लघुकोन. आपण इथे लघुकोन काढण्याचा प्रयत्न केला. हा होता काटकोन. याचं नाव आहे काटकोन. कलाकाना काट कलाकाना का कवर एक मात्रा कोण नळाचं न
काटकोन आणि हा आहे लघुकोन. पुस्तकामध्ये दिलेले बघा ल घु कोन, बरोबर. हा झाला तुमचा लघुकोन तयार, बरोबर. लघुकोन झाला. आता आपण काढूया विशाल कोन. कुठला कोन काढायचा आपल्याला? विशाल कोन. ठीक आहे, यांचा वापर करून आपल्याला तिथे कोन काढायचे आहे. काटकोन काढायचा, लघुकोन काढायचा आणि आता काढायचा आपल्याला विशाल कोन. कुठला कोन काढायचा आहे? विशाल कोन, बरोबर. कात्रीनंतर वाढल्यानंतर जो कोन तयार होतो त्याला म्हणतात विशाल कोन, बरोबर आहे. आता बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर आहे. हे झाले 10. आता आपल्याला काय काढायचं आहे? विशाल कोन काढायचं. बघा या पहिल्या टिपक्यापासून सुरुवात करायची. इथला दुसरा टिपका घ्यायचा, बरोबर. दुसऱ्या टिपक्यानंतर इथून 2 3 आणि हे 4, हा काय झाला? विशाल कोन. काय तयार झाला? विशाल कोन. कुठला कोन तयार झाला? विशाल कोन. आता समजा ही लाईन काढली, बरोबर आहे. आणि सॉरी इथं नाही, हा नाही, बरोबर आहे. हा एक झाला विशाल कोन तयार. 1 2 आणि हा एक 3, बघा हे हा झाला. कुठला कोन तयार झाला? विशाल कोन तयार झाला. कुठला कोन तयार झाला? विशाल कोन. कुठला तयार झाला? विशाल कोन. वला पहिली वि, शला का ना शा, ल शला का ना क, कवर एक मात्र कोन. कुठला तयार झाला? विशाल कोन. काय झाला? विशाल कोन तयार झालेला आहे. आता बघूया. आता इथे काही प्रश्न विचारले बघा. हाताच्या कोपराजवळ काटकोन, लघुकोन, विशाल कोन करून एकमेकांनी केलेले कोन तपासा. पहा बरे असे आहे का? विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकोन असतो, बरोबर आहे. तो काटकोन असतो. आता समजा एखादी खांब आहे, बरोबर आहे. हा खांब आहे. खांबाच्या बाजूला जर काटकोन तयार करायचा असेल तर असा आणि असाही तयार होतो, किंवा असा आणि असाही तयार होतो. हा कुठला कोन होता? काटकोन. ठीक आहे, असं काटकोन तयार होतो. घसरगुंडीने जमिनीशी मी सांगितलंय बघा तुम्हाला, ते शिडीचं अंतर सांगितलं, घसरगुंडीचं अंतर सांगितलं. शिडीने भिंतीशी केलेला एक लघुकोन असतो व भिंतीशी केलेला दुसरा कोन हा विशाल कोन असतो. भिंतीशी केलेला दुसरा कोन हा विशाल कोन असतो. हा दुसरा कोन विशाल कोन असतो. आता बघूया. बाबडीच्या काट्यांमध्ये असणारा कोन विशाल कोन असतो. आता बाबडीचे काटे जर बघायला गेले तर त्याचे काटे खूप मोठे मोठे असतात, त्याच्यामध्ये पण विशाल कोन तयार होतो. हाताचा अंगठा सोडून इतर लगाच्या 2 बोटांमधील कोन, हाताचा अंगठा व इतर बोटांच्या, बघा हा झाला लघुकोन तयार झाला. काय झाला? लघुकोन तयार झाला की नाही? हा झाला लघुकोन तयार. आता पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न काय? वर्तुळ. आता वर्तुळ तर प्रत्येकाला माहिती आहे. वर्तुळ किंवा सर्कल प्रत्येकालाच माहिती आहे. आता इथं बघा वर्तुळ दिले. आपण बांगडीने पण काढू शकतो, किंवा बॉटलचं झाकण घेऊन पण काढू शकतो, किंवा एखाद्या बरणीचं झाकण घेऊन सुद्धा आपण काढू शकतो. आता इथं बघा दिलेली बांगडी दिली आहे. कोणी विचारले सायकलचं चाकही दिलेलं आहे आणि बैलगाडीचं चाक सुद्धा दिलेलं आहे. आता तर याच्यामध्ये हे का दिलेलं आहे तर त्यांची नावे आपण पुढील प्रमाणे बघूया. आता पहिल्यांदा दिलं पूर्ण सर्कल दाखवलं, पूर्ण वर्तुळ दाखवलं, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. दुसऱ्या वर्तुळामध्ये जर दाखवलं तर त्याच्यामध्ये सायकलचं चाक दाखवलं आणि तिसऱ्या ठिकाणी दाखवलं बैलगाडीचे चाक. वरील सर्व वस्तू वर्तुळाकार आहेत. सर्व वस्तू कसं काय? वर्तुळाकार आहेत. आता बघूया त्याच्यामध्ये काय कसं. वर्तुळामध्ये असं वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा हे त्याचे फॅमिली मेंबर झालेले आहेत. त्याचे फॅमिली मेंबर कोण कोण आहे? वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा, बरोबर आहे. आता समजा जीवा, बरोबर आहे. बरोबर. एक वाटी घ्या. यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला.
आता ती घडी घातलेली रेषा झालेली रेषा पेन्सिलने गिरवा. ही रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. आता समजा हा काढला मी वर्तुळ, काय काढला सॉरी हा ओव्हल झाला, अंडाकृती झालेला आहे, गोल काढायचा आपल्याला. मैंने परत धोका दिलेला आहे आज. बरोबर. जीवा काढायची आपल्याला. आता आकृती व्यवस्थित येत नाही मला, आकृती जमत नाही, तरी समजून घ्या. हा काढायचा आपल्याला. हा झाला आपला वर्तुळ. काय झाला आपला वर्तुळ. आता वर्तुळाच्या मधोमध आता समजा आपण याची जर घडी घातली, याच्या मधोमध जी लाईन तयार होईल. आता समजा ही लाईन तयार झालेली, ही रेषा तयार झालेली आहे. ह्या रेषेला काय म्हणतात? वर्तुळाची जीवा. काय म्हणतात तिला? जीवा. काय म्हणतात त्याला? जीवा. बघा मी मध्ये लिहितो. ज्याला पहिली जी, वाला काना वा, जीवा. काय तयार झाला? हा झाला जीवा. आता जीवा जर बघायला गेलं तर जीवा हा खाली काढू शकतो. आता व्यास. आता दुसऱ्या ठिकाणी वर्तुळ काढायचं आपल्याला. आता दुसऱ्या वर्तुळावर कागदाचे अर्धे भाग होतील अशी घडी घाला. म्हणजे याला डबल घडी घालायची, इथून घडी घालायची. घडी घातल्याच्या नंतर अर्धा भाग होतील अशी घडी घाला. त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे जिथं अर्धा भाग झाला त्या ठिकाणी रेषा काढायची. आपल्याला काय काढायची? तिथे रेषा काढायची. ती रेष पेन्सिलीने गिरवा. ही म्हणजे वर्तुळाचा व्यास होय. आता जीवा हा कधी सरळ रेषेत असतो, बरोबर की नाही? जीवा कधी सरळ रेषेत असतो. आणि व्यास जर बघायला गेलं, हा झाला तुमचा वर्तुळ. व्यास जर बघायला गेलं, व्यासाची जी लाईन असते, ती रेषा जी असते, ती कधी तिरकस असते. कशाप्रमाणे असते ती? तिरकस असते. कशी असते ती? तिरकस. आता हा बघितला, जीवाची लाईन, जीवाची रेष जी असते सरळ असते. आणि ही जी व्यास जो असतो, व्यास कधी तिरकस असतो. काय कधी असतो? तिरकस. व्यास, याला काय म्हणतात? व्यास. बरोबर. याला म्हणतात जीवा आणि याला म्हणतात व्यास. बरोबर. आता पुढे जाऊया. हा, असं जीवा आणि व्यास तुम्हाला समजलं असेल ना. मी इथं जीवा काढून टाकतो इथनं. बरोबर. आता इथं काय विचारलंय? कागदाच्या घड्या उलगडा. आता कागदाच्या घड्या उलगडायच्या आपल्याला. म्हणजे जो आपण जो फोल्ड केलेला कागद आहे त्याचे घड्या उघडायच्यात. मूळचा वर्तुळाकृती कागद दिसेल. आपला वर्तुळाकार कागद दिसेल. घड्यांनी झालेल्या रेषा पेन्सिलीने गिरवायच्या. या रेषा एकमेकींना जिथे मिळतात, या रेषा एकमेकींना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र. तो बिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्र. आता समजा हा बिंदू काढला मी, बरोबर आहे. हा बिंदू काढलेला आहे. इथून एक रेषा आली, इथून एक आली, इथून एक आली आणि हे खाली आली. बरोबर की नाही? बरोबर आहे. हां, या रेषा एकमेकांना जिथे मिळतात, आता हा बिंदू आहे. या बिंदूला येऊन या सगळ्या रेषा मिळतात. तो बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य असतो. याला म्हणतात वर्तुळाचे केंद्र. याला काय म्हणतात? केंद्र. याला काय म्हणतात? कवर एक मात्रा के, दचा पाय म्हणा, केंद्र. काय म्हणतात त्याला? केंद्र. परत मी वाचतो. आता कागदाच्या घड्या उलगडा. मूळचा वर्तुळाकृती कागद दिसेल. घड्यांनी झालेल्या रेषा पेन्सिलीने गिरवा. या रेघा एकमेकींना जिथे मिळतात, या रेघा एकमेकींना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे, हा बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र. याला काय म्हणतात? केंद्र किंवा वर्तुळ मध्य असे म्हणतात. काय म्हणतात? वर्तुळ मध्य. तुळ म अर्धा द त्याला य, वर्तुळ मध्य असे म्हणतात. तर तुम्ही काय लक्षात ठेवा? केंद्र लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? तुम्ही केंद्र लक्षात ठेवायचं आहे. बरोबर की नाही? आता दुसरं बघूया. आता बघा, वर्तुळाच्या मध्यबिंदूला म हे नाव द्या. आता समजा आपण काढूया दुसरा कोण. बरोबर आहे. इथे काढूया आपण आणि हे
इथे कंप्लीट करूया. बरोबर आहे. आता काय करा, मध्यभागी काय काढायचं, आपल्या वर्तुळाच्या मध्यबिंदूला म नाव द्या. हा झाला मध्यबिंदू, याला नाव दिलं म. काय नाव दिलं याला, म नाव दिलं. बरोबर आहे. म हे नाव द्या. वर्तुळाला कोठेही प बिंदू घ्या. आता प बिंदू जर घ्यायचा तर आपण इथे घेऊया. ठीक आहे, इथे घेऊया. हा झाला तुमचा प. काय झाला तुमचा प. प बिंदू घ्या. पट्टीने म प ही रेख काढा. आता पट्टीने आपल्याला ही रेख काढायची. कशाने काढायची आपल्याला, पट्टीने ही रेख आपल्याला काढायची आहे. कशाने काढायची, पट्टीने. आता बघा, पट्टीने ही रेख काढायची आपल्याला व्यवस्थित, आणि ही रेख अशी जोडायची. आपल्याला काय करायची, जोडायची तिला. बरोबर आहे. प म कुठला बिंदू मिळाला आपला, मध्यबिंदू म, आणि त्याच्यापासून दुसरं बिंदू काय आला, प. काय तयार झालं, प. काय तयार झालेलं आहे, म प. काय नाव मिळालं आपल्याला, म प. काय मिळालं नाव, म प. बरोबर आहे. काय नाव मिळालं आपलं, म प. पट्टीने म प ही रेख काढा. म प ही वर्तुळाची त्रिज्या असते. हिला काय म्हणतात, त्रिज्या. हिला काय म्हणतात, त्रिज्या. त्रला पहिले त्रि, अर्धा ज याला का ना या, त्रिज्या. हिला काय म्हणतात, त्रिज्या. याला काय म्हणतात, त्रिज्या. लक्षात ठेवा, काय म्हणतात याला, त्रिज्या. मी पुन्हा वाचून सांगतो. वर्तुळाच्या मध्यबिंदूला म हे नाव दिलं मी आधी. नंतर वर्तुळावर कोठेही प बिंदू, हा प बिंदू इथे ठेवला मी, आणि मग पट्टीच्या सहाय्याने ती रेख काढली. त्याला नाव दिलं म प. काय नाव दिलं तिला, म प. या रेखेला नाव दिलं म प. म प ही वर्तुळाची त्रिज्या. म प ही वर्तुळाची, या वर्तुळाची काय झाली, ही त्रिज्या झाली. ही वर्तुळाची काय झाली, ही त्रिज्या झाली. काय झाली, ही त्रिज्या. लक्षात ठेवायचं प्रत्येकाने, ही झाली त्रिज्या. आणि वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून ज्या रेषा एकमेकींना मिळतात त्याला म्हणतात केंद्र. वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य असे म्हणतात. चालू का बघ बरं, चालू का बघ बरं. आता बघा पुढे दिलेलं आहे. आता खाली बघूया, कॉम्पॉसच्या सहाय्याने. आता कॉम्पॉस जर बघितलं, आपल्या कॉम्पॉसमध्ये कर्कटक असतं बघा, त्याच्यानंतर पेन्सिल लावायची असते आणि त्या पेन्सिलने गोल काढायचा असतो. बरोबर की नाही, त्याला नंतर कंपॉस. आता एक कागद घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्ये एक बिंदू घ्या. असा मधोमध एक बिंदू काढायचा, आणि त्या बिंदूवरती जे कॉम्पॉसचं कर्कटकचं कॉम्पॉसचं जे टोक असतं ते टोक इथं ठेवायचं, आणि पेन्सिलचं जे टोक असतं त्याच्याने आपल्याला वर्तुळ काढायचा आहे. काय काढायचं, त्याच्याने वर्तुळ काढायचं आहे. दुसरीला कंपॉसचे टोक ठेवलेला बिंदू लाल टिपक्याने रंगवा. हा जो टिपका आहे हा लाल रंगाने गिरवायचा आहे. आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या घड्या घालून पूर्वीप्रमाणे 2 व्यास काढा. किती व्यास काढायचे आपल्याला, 2 व्यास काढायचे. किती, 2 व्यास काढायचे. बरोबर, 2 व्यास काढायचे. आता 2 व्यास काढून झाल्याच्या नंतर आता बघा, खाली काही प्रश्न विचारलाय. खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेखा, खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेखा जीवा, व्यास, त्रिज्या यापैकी काय आहे ते आपल्याला खालील चौकटीत लिहायचं आहे. काय लिहायचं आपल्याला, त्रिज्या कुठली, व्यास कुठला, आणि जीवा कुठली, हे आता आपल्याला शोधायचं, नावं लिहायची आहे जिथं बाण दाखवलंय तिथं. आता बघूया, पहिला वर्तुळ तयार झाला. बरोबर, हा वर्तुळाचा आकार आला केंद्रबिंदू. हा काय आला, केंद्रबिंदू. काय तयार आला, केंद्रबिंदू. कवर एक मात्रा, केंद्र, बला पहिली बिन, बवरती अनुसार केंद्रबिंदू, दला उकार दू, केंद्र बिंदू. हा झाला केंद्रबिंदू. हा काय झाला, केंद्रबिंदू. काय झाला, केंद्रबिंदू. लक्षात ठेवायचा, हा झाला केंद्रबिंदू. दुसरी आकृती काढतोय मी तुम्हाला सांगितलं तेव्हा. हिला काय म्हणतात मला सांगा बरं, कोणाला आठवत असेल तर. हिला म्हणतात जीवा. काय म्हणतात त्याला, जीवा. उवा नाही, जीवा. काय म्हणतात याला, जीवा. नंतर आता दाखवलं परत, हा झाला केंद्रबिंदू, ही झाली जीवा, ही काय झाली, जीवा. बरोबर. नंतर जीवा नंतर व्यास. बघा, हा एक पॉईंट झाला. हा काय झाला, व्यास. काय त्याला झाला, व्यास. याला म्हणतात व्यास. काय म्हणतात त्याला, व्यास. व या
व्यास काय म्हणतात त्याला, व्यास काय म्हणतात, व्यास. बरोबर आहे. ही व्यास तयार झाली. आता त्रिज्या. आता इथं काय आकृती काढता येईल ना मला, तर समजून घ्या. ही काय झाली, त्रिज्या. काय झाली, त्रिज्या. त्रला पहिली म्हणजे त्रि, अर्धा ज त्याला याला का नाही या, त्रिज्या. काय आलं, त्रिज्या. आता बघा, याला म्हणतात केंद्रबिंदू. लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतो, केंद्रबिंदू, जीवा, व्यास आणि त्रिज्या. केंद्रबिंदू, जीवा, व्यास आणि त्रिज्या. बरोबर आहे. आता पुढे बघूया पान नंबर किती आहे, कितीवर जाऊया आपण. पान नंबर 5 झालेले आहे. आता पान नंबर आपण 6 वरती जाऊया. ठीक आहे. हां बरोबर, पान नंबर 6 वरती जा. हे पान नंबर 5 वरचं सांगितलं तुम्हाला. नंबर 5. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, पान नंबर 6 वरती जाऊया. कुठे जाऊया, हे बघ, केंद्रबिंदू, जीवा, व्यास आणि त्रिज्या. आता बघ बरं, खरंच चालू का नाही, तर अजून बंद होऊन जाईल मध्ये. चालू का बघ बरं. आता पान नंबर 6 वरती येऊ. कितीवर येऊ, 6. पान नंबर 6. पान नंबर 6. बरोबर आहे. पान नंबर 6 वरती इथं काय ते भौमितिक आकृती दिलेलं आहे. इथं आपल्याला शिकायचं शिरोबिंदू व बाजू शिकायचं. काय शिकायचं आहे, शिरोबिंदू व बाजू आपल्याला शिकायची आहे. हां बरोबर. काय शिकायचं, शिरोबिंदू व बाजू शिकायचं आपल्याला. इथं नाव लिहितो मी. शाला पहिली विनंती शी, रला कानारा, रवर एक मात्र रो, बला पहिली बी, बी वरती अनुस्वार, शिरोबिंदू, दला पहिला उकार दू. शिरोबिंदू. शिरोबिंदू व बाजू. काय बघूया, शिरोबिंदू व बाजू. बला काना बा, जला उकार जू, बाजू. शिरोबिंदू व बाजू बघायचं आपल्याला. आता बघा, इथं खाली काही आकृती दाखवली बघा. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. बरोबर की नाही. इथं काही 3 आकृत्या दाखवल्या बघा. आता आकृत्या काढूया आपण. याला काय नाव, याला काय म्हणतात मला तुम्ही सांगा, कमेंट करून सांगू शकता याला काय म्हणतात. याचं नाव आहे आयत. काय आहे, आयत. बरोबर की नाही. याचं नाव आहे आयत. याला काय म्हणतात, आयत. अला का ना, आ यत. बरोबर. हा झाला तुमचा आयत. आयत. आयताचं खाली काय विचारलं, आकृतीचे नाव. हे मी लिहिलं आकृतीचे नाव. हा झाला आयत. ही आकृती झाली. मी इथं शॉर्टकटमध्ये लिहितो आकृतीचे नाव. आकृतीचे नाव. नंतर विचारले कडांची संख्या. कडा म्हणजे बाजू. कडांची संख्या किंवा याला बाजू म्हणतात. मी वरती लिहितो बाजू. बरोबर. याला नंतर बाजू. नंतर दिलेलं विचारलं कोपरे. कोपरे. काय विचारले, कोपरे. आता बघूया, आकृती दाखवली. पहिली आकृतीचं नाव आहे आयत. त्याला त्याच्या कडांची संख्या किती, बाजू किती त्याला, 1, 2, 3 आणि 4. किती बाजू आहेत त्याला, 4. किती बाजू आहेत, 4. बरोबर. आणि त्याला कडांची संख्या किती झाली, कडांची संख्या 4. आता कोपरे किती झाला, 1, 2, 3 आणि 4. किती कोपरे आहेत त्याला, 4. किती कोपरे, 4. मी इथे लिहितो, लक्षात ठेवा. नंतर दुसरं विचारलं, दुसरा आहे चौरस. दुसरा आहे चौरस. काय आहे, चौरस. काय आहे, चौरस. आता चौरसाला बाजू किती, आता मला सांगा, बाजू किंवा कडा किती. बाजू विचारली 1, 2, 3